नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी नवी दिल्लीतून. सीजेपीचा मोर्चा हा संसद भवनावर धडकलेला आहे. संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पोलिसांनी मोडलं आणि त्यानंतर कार्यकर्ते आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 20व्या दिवशी त्यांचं उपोषण मोडीत काढलं, त्यांना रुग्णालयात नेलं. मात्र असं असलं तरी ठरल्याप्रमाणे हा मोर्चा निघाला. सुरुवातीला या मोर्चाला जंतर मंतर या ठिकाणीच पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कार्यकर्ते संसद भवन परिसरात पोहोचले. त्यामुळे संसद भवन परिसरात अश्रुधुराच्या नळकांड्या या फोडण्यात आल्या. आंदोलकांना रोखण्यात आलेलं आहे. परिसरात संसद भवन परिसराचे दरवाजेही बंद करण्यात आलेले आहेत. ही 3 दृश्य सध्याच्या घडीची आपण पाहत आहोत. काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे जंतर मंतरवरची. त्यानंतर विधान भवन परिसरात जेव्हा आंदोलक पोहोचले त्यावेळची. आणि आता पोलिसांनी संसद भवन परिसरातले दरवाजे बंद केलेले आहे. कोणत्याही प्रकारे आंदोलक आत येता कामा नये याची काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते, अशी ही 3 दृश्य आहेत. तर जंतर मंतरवरून हा मोर्चा सुरू झाला त्यावेळेस या ठिकाणीच हा मोर्चा रोखण्यात यावा असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. सौम्य लाठीमार या आंदोलकांवर करण्यात आला होता. मात्र तरीही आंदोलक हे मोर्चावर ठाम होते आणि निर्धारानुसार आंदोलकांनी संसद भवन परिसर गाठला सुद्धा. या ठिकाणीही पोलिसांचा तितकाच तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. संसद भवन परिसराचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहे. कोणीही आत प्रवेश करता कामा नये यासाठी खबरदारी सुरक्षा रक्षकांकडून पोलिसांकडून घेतली जाते. दुसरीकडे वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर अभिजित दीपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. मात्र तरीही मोर्चा मात्र निघणारच अशी भूमिका घेत हे आंदोलक आता संसद भवन परिसरापर्यंत पोहोचलेले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा ही ठाम मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते. आणि ह्याच मागणीला घेऊन गेल्या जवळपास महिनाभरापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. सुरुवातीला आंदोलन आणि त्यानंतर काही दिवसांनंतरच सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं. त्यांच्यासह अनेक युवक उपोषणाला बसले.